रामकृष्ण हरी. तर हनुमंताच्या व्याख्यान मालिकेचा लंकेतला आपण विषय घेतला. तर हनुमंतरायाने लंकामध्ये इतकी दहशत माजील होती त्या ठिकाणी की रावणाला त्या ठिकाणी लोक म्हणू लागली हे रावण बेबूत झालाय म्हणले आता. आणि ही सगळ्याला भोगाची पाळी आली. काही जण म्हणू लागले, काही जण त्यांना असं ज्यावेळेस हनुमंतरायाच्या शेपटीला आग लागल्यानंतर म्हणजे शेपूट पेटविल्यानंतर त्यांना काही क्षणात आनंद झाला आणि जे बंद हनुमंतरायाला बांधलेलं होतं ते पाशमधून जय श्रीराम म्हणून पास तोडला आणि लगेच उड्डाण मारलं. उड्डाण मारल्याबरोबर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि पुढं काही कालांतराने ती लंका सर्व पेटवायला चालू केल्यानंतर त्यावेळेस ते नगरातील लोकांना सैऱ्या वाऱ्या पळू लागले. इकडून तिकडं तिकडून इकडं काय करावं आणि काय नाही त्यांची अवस्था अशी झाली. जो राम भक्ताला छळतो आणि त्याची टिंगलटिवाली करतो, त्याची मजा करतो, शेवटी जीवनाची आपली दशा होते हे समजत नाही. हा जो सत्याच्या बाजूने जो लढतो त्याची शक्ती कमी नसते. असत्य बाजूने जो लढतो त्याची शक्ती असणारी ह्या अर्थात सात्विक शक्ती आणि तामस शक्ती. सात्विक शक्ती पुढे तामस शक्ती टिकू शकत नाहीत. अर्थात दैव शक्ती आणि आसुर शक्ती. दैव शक्ती हे प्रचंड असते आणि आसुर शक्ती हे कमी प्रभावशाली असते. दैव शक्तीचा प्रताप एवढा असतो ते आसुर शक्ती संपुष्टात आणण्याची ताकद दैव शक्तीमध्ये असते. आणि जो सत्याच्या बाजूने जो लढतो त्याच्याकडे दैव शक्ती असते आणि जो असत्याची बाजू घेऊन लढतो तो आसुर शक्ती असते. तो तेवढ्या पुरता असणारी शक्ती असते. त्यामुळे तो हे करू का ती करू का ती करू का हे करू का करतो, परंतु कायम स्वरूपाची जिंकू शकत नाही. अति प्रबळशाली शक्ती असणारी दैवी शक्ती असते. तर त्या न्यायाप्रमाणे रावणाची ही आसुर शक्ती होती, तामस शक्ती, आणि त्याच्या शक्तीच्या प्रभावानुसार तो चालत होता. शक्ती असते परंतु त्याची ताकद बी तेवढी असते, त्याप्रमाणे ते चालतात. असो हनुमंतरायाने उड्डाण केलं. उड्डाण केल्याबरोबर रावणाचं सर्व असणारे दारू यंत्र सर्व काही पेटून दिलं, काही शिल्लक ठेवलं नाही तिथं. आणि काम फत्ते झाले. इतकी हनुमंतरायाने दहशत माजील होती, भल्या भल्यांचे त्या ठिकाणी टिकावं लागलं नाही अशी त्या ठिकाणी कीर्ती केली होती. आणि हे सीता मातेला कळलं हा हनुमंत असणारा फार पराक्रम केलेला आहे. परंतु सीतामाता एकच काळजी करायची, हे आसुरी घातिक आहेत. जे माणसं
आपल्या समोर जर समजा तो जिंकत नसेल त्याला घातपात करतात, म्हणजे रावणाच्या कुळातले. एखाद्या खाली खेचायचं ना म्हटलं तर ते घातपातानुसार खेचतात. परंतु जो सत्याच्या बाजूने लढतो ते घात शक्र सुद्धा त्याला काही करू शकत नाही, कारण का दैवी शक्तीचा प्रताप तेवढा असतो. कितीही प्रयत्न करू त्या खाली खेचायचा, खाली येतच नाही. उलट दुसऱ्याच्या खेचायला लागली म्हणून हा पुढं पळतो, आणि पुढं पळल्यामुळे ह्याला जिद्द निर्माण होते आणि आणखीन कमावायला चालू करतो. आणि हो, ह्याला असं वाटतं की जो एखाद्याला माणसाला पुढं चाललेला खेचतो म्हणजे खाली वाढण्याचा सदैव प्रयत्न करतो, होतो सुरुवातीला ताप, पण ज्यावेळेस दैविक शक्तीचा प्रसार चालू राहिला की मात्र या असुर शक्ती काहीच करू शकत नाही. किती बी वाढा तो खाली येऊ शकत नाही. उलट त्याची प्रगती करते, कारण का जो प्रगती पथावर आहे त्याला निंदा करणारा जवळ असलाच पाहिजे, त्याशिवाय ह्याची प्रगती होत नाही. हे तो ठरलेलंच आहे. आणि म्हणून हनुमंतरायाला सुद्धा त्या ठिकाणी काही म्हणायचे, वाढणार असा आहे, वाढणार तसा आहे, ह्याला धरा, ह्याला मारा, हे चालत होतं. पण यांना काय माहिती, ह्यांच्याजवळ असणारी दैवी शक्तीचा प्रभाव जास्त आहे. आसुर शक्ती दैवी शक्तीसमोर टिकू शकत नाही, ही फक्त भाकीत जाणत होते. त्या लंकेमध्ये एक जणालाच माहीत होतं. हे प्रभुरामचंद्राचा दूत आहे, हा कोणालाच आटपडला जाणार नाही. आणि रावणाने कितीही प्रयत्न केला कपट करून मारायचा, ते कपट सुद्धा दैव शक्तीला काही करू शकत नाही. हे तितकंच सिद्ध झालं. आणि हा हनुमंतरायाने त्यांना घाम जास्त आला होता, आणि परत ते शेपूट विजण्यासाठी समुद्रामध्ये उतरले, म्हणजे समुद्राच्या काठावर जाऊन उतरले आणि शेपूट विजवायला लागले. आणि ते त्यांच्या घामाचा थेंब त्या पाण्यात पडला, आणि ते थेंब पाण्यात पडल्याबरोबर मगरीनं गिळला, मगरीनं, आणि तिच्या पोटात हे मगरध्वज आहे तो वाढू लागला. इकडं मारुतराय असणारे शेपूट विजला आणि सीतेमातेकडे आले. सीतेमातेला भिवू नको, अगदी थोड्या दिवसातच प्रभुरामचंद्राला मी घेऊन येतो. आता ही झाली खरं, पण प्रभुरामचंद्राला विश्वास बसला पाहिजे. सीतेकडून काय चुडामणी घेतला की प्रभुरामचंद्राला ज्या मण्याचे अवगत होते, माहिती होती, सीतेला ओळखण्यासाठी प्रभुरामचंद्राने अंगठी दिली, तर सीतेने चुडामणी दिला. हे एकमेकाचा परिचयाची खूण आहे. आणि चुडामणी घेतल्यानंतर मारुतराय उड्डाण केल्याबरोबर ही मंडळी जोपर्यंत हनुमंत येत नाही तोपर्यंत तटावर उभं राहिली होती. नळ, जांबुवंत, अंगद ही जी मंडळी होती त्या ठिकाणी तटावर उभं राहते. वाट पाहता पाहता यांच्या डोळ्यामध्ये प्राण उरला. आता मग हनुमंत येईन, मग येईन, असं करता करता बराच कालखंड लुटून गेला. आणि अचानकच एक दिव्य प्रकाश असणारा लंकेकून आलेला पाहिला. जसं जसं मारुतराय त्यांच्याकडे येऊ लागले तसं तसं यांना आत्मविश्वास वाटला, कोणतरी दिव्य भला मोठा येऊ लागलेला आहे. आणि अगदी जवळ येऊन बघितल्याबरोबर मारुतरायाला पाहिल्याबरोबर सर्वांना आनंद झाला. कारण का दुःखाच्या ओघामामध्येच, पश्चातापाच्या ओघामध्येच आनंदाची वाटचाल असते. ज्या ठिकाणी दुःख आहे त्या ठिकाणी
दुःख भोगल्यानं आनंद मिळतोच. आनंद भोगत असताना दुःख आलं तर फार विचित्र आहे. आणि दुःख भोगत असताना आनंद आला, मग त्यात समाधान वाटतं माणसाला. फार दुःखाचं सहन केलं आणि दुःखाच्या पोटातच सुखाचं फुल उमटतं. तसंच आहे. पण दुःख भोगून सुख प्राप्त झालं, मग समाधान मानता येते. आणि सुख भोगून जर दुःख आलं, कसं समाधान? पण गीता सांगते, जीवनामध्ये सुख जरी आलं, समान पाळायचं. पण त्याला लागत दुःख जरी आलं, हसायचं. आणि सुख जरी आलं, हसायचं. दोन्ही आपल्या अंगावर घ्यायची ताकद पाहिजे. कारण का भगवान परमात्मा परीक्षा घेतात. आधी दुःखाचा डोंगर भक्ताच्या अंगावर टाकतात आणि त्यातून तो बसला की भगवान परमात्मा सुख देतात. नव्हे तर भगवान परमात्मा त्याच्या पाठीशी राहतात, त्याच्या जवळ राहतात, त्याची कामना पूर्ण करतात. मग यांची अवस्था अशी होते, ज्या न्यायाप्रमाणे नुकतीच गाय येलेली असावा आणि गाय वेल्यानंतर तिचं चित्त फक्त चराई जरी रानात गेली असते, चित्त त्याचं वासराकडे असतंय. आणि टाइम झाल्याबरोबर ते हांबरडा फोडते. तसं भगवान परमात्मा भक्ताची कसोटी पाहिल्यानंतर भगवंताला भक्ताशिवाय करमत नाही. म्हणून तो भक्त मला कधी भेटायला येशील. भगवान परमात्मा विटेवर उभा आहेत आणि जे निश्चिम भक्त आहेत त्यांची वाट पाहत बसतात. आणि जे हट्टी भक्त आहेत आणि त्यांच्याकडे भेटायला जातात. सर्व गुण संपन्न झाल्यानंतर श्री संत सावता महाराजांच्या मळ्यात भगवंत स्वतः आले. कारण का त्यांचं गुण भगवंतांना आवडू लागलं. सांगायचं तात्पर्य, जो भक्ती करत असताना पूर्णस्व कृतीरूपी भगवंताच्या चरणावर अर्पण केल्यावर बरोबर भगवंत सर्वस्व अर्पण वाहून नेतो आपलं कर्म. तुम्ही म्हणत असाल वारंवार तेच का सांगता? सांगायचं तात्पर्य, ही घटना फक्त कर्माशिवाय घडतात. जीवनाची जी क्रिया आहे त्याला कर्म म्हणतात. जीवनाची आपली ज्यावेळेस सूर्य उगवल्यानंतर आपली जीवनाची रूपरेखा चालू होते, ते भगवंताच्या नामानुसार जर समजा ती रूपरेखा चालू झाली दिवस मावळेपर्यंत, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते कर्म भगवंतमय बनतं. मग आता तुम्ही म्हणत असाल, हनुमंत एवढं शक्ती त्यांना आधी कुठून? हनुमंताचा आहार काय होता? आणि भगवंताचं आणि हनुमंताचं ऐक्य कसं झालं? तर सांगायचं तात्पर्य, हनुमंतराय हे मुळाचे सात्विक फळ खात होते, रुचिकर, आणि ते फळ त्यांना आवडत. आपण सुकलेले फळ खातो. ज्या न्यायाप्रमाणे जे चिमण्या असतात आणि ज्वारी चिकळ्यात आल्यानंतर चिमण्या खातात, एकदम चविष्ट आणि रुचिकर. आपण पकल्यानंतर खातो, ते सुरुवातीलाच रसात असताना तेच खातात. तसा
आपल्या आहारामध्ये आणि त्यांच्या आहारामध्ये जसा फरक पडतो तसं हनुमंतराय सात्विक आणि रुचिकर फळ खात होते. त्यावेळेस त्यांची बुद्धी सात्विक राहिली, स्थिर राहिली. निष्ठानिष्ठी त्यांच्या जीवनात कधीच आली नाही आणि त्यांना अहंकार सुद्धा जवळ येऊ शकला नाही. जोपर्यंत भगवंत नामांचं प्रतापशक्ती जवळ आहे आणि तोपर्यंत अहंकार येऊ शकत नाहीत, लोभ येऊ शकत नाही, मत्सर येऊ शकत नाही त्या व्यक्तीकडं. ज्या विकारांना हानी होते ते विकार जवळ येऊच शकत नाही. तर आजच्या व्याख्यान मालिकेतून हनुमंतराच्या आपल्याला एकच घ्यायचं आहे. आपलं जीवनाची सुरुवात होत असताना राम कृष्ण हरी म्हणून जर सुरुवात केली ते आपलं जे काही दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत आपल्या हातून कर्म घडणार आहे. ते कर्म सुरुवातीला भगवंतमय झाल्यामुळं त्यातून अधपतन व्हायच्या ऐवजी ते आपल्याला पुण्यात पदरात पडतं आणि ते आपलं कर्म भगवंताच्या तिजोरीत जाऊन पडतं. आपण म्हणत असाल आम्हाला त्याची काही गरज नाही, देवच नाही. काही काही मंडळी असतात. तर सांगायचं झालं तर ज्यांना देव नाही असं म्हणणारे आईच्या गर्भात असताना जीवन ठेवलं कोणी, हा प्रश्न एक. तुमची शरीराची रचना कोणी निर्माण केली, प्रश्न उत्तर 2. आणि तुमचं शरीराचं रक्त बनवितो कोण, प्रश्नाचं उत्तर 3. आणि भगवंताने आईच्या गर्भात असताना जिथल्या तिथे अवयव कोणी बनविलं, प्रश्न नंबर 4. आणि सोपा प्रश्न, सकाळ रात्री झोपल्यानंतर उठितो कोण, या सर्व प्रश्नाची उत्तर भगवंत आहे. तुम्ही म्हणत असाल आमच्याकडं भरपूर पैसा आहे, आम्हाला सवडच नाही. तर ज्यावेळेस सवड नाही म्हणणाऱ्यांना तुमच्या संग भगवान परमात्मा तुमच्या कर्मात राबतो, त्याला एक क्षण महत्वाचा आहे. देवासाठी एक क्षण द्या तुम्ही. देव म्हणत नाही की रात्रंदिवस माझ्यापाशी बसा. कर्म करत असताना एक क्षण महत्वाचा. क्षणच चित्त मन बुद्धी चित्त ही एकाग्र करून क्षणच असणारा फार मोलाचा ठरतो. तो क्षण भगवंताच्या नामात गुंतवायचा आहे. क्षणापुरतात भगवंताची मूर्ती आठवायची आहे. ते क्षणामुळं हे कालचक्राचा फेरा थांबतो आणि भगवंताचे आपण लाडके होतो क्षणामुळं. माऊली म्हणतात देवाच्या दारात एक क्षण उभा राहा. तर क्षणाची काय होतं, एक क्षण उभा राहिल्यानंतर त्याने मुक्ती प्राप्त होते. 4 मुक्त्या. तसं हनुमंतरायाच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्राचे हृदयात मूर्ती, ओटात राम समोर दिसतो, पाहतो. त्यांची दृष्टी राममय झाल्यामुळे त्यांना एक पाहिल्याबरोबर रामच दिसत होते. इतकं ते प्रभू रामचंद्राविषयी नाम हनुमंतराय घेत असताना तल्लीन होत होते. रामाची कुठेही हनुमंतराय बसले असताना, एकांतात बसले असताना प्रभू रामचंद्राची सगुण साकार मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर खेळत होती. आणि तसंच प्रभू रामचंद्र सुद्धा हनुमंतराची आठवण काढत होती. देव भक्ताची आठवण काढतो आणि भक्त देवाची आठवण काढतात. ह्यांना एकमेकाच्या आठवणीशिवाय जमतच नाही, ह्यांचं कारकीर्द चालूच होत नाही.
सारखा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र हनुमंतरायाची अंतकरणापासून हनुमंतरायाची मनोमन त्यांना आठवण काढत असत. आणि हनुमंतराय सुद्धा प्रभू रामचंद्राला मनोमन आठवण काढत असत. म्हणून आपलं जीवन जगत असताना सुखमय घालायचं असेल, सुखाला माणूस कसंही आनंदात भारून जातो, पण दुःख आलं की फार प्रचंड वेदना सहन करावं लागतात. हे वेदना चुकवायच्या असतील तर भगवंताला एक क्षणापुरतं आपण समर्पित व्हायचं आणि नंतर आपल्याला नैमिक जे काय आपलं काम आहे, कार्य सुरू करू. आणि ते कार्य निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.